हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण दामट्याच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या बेसन पीठ, 1 वाटी साखर, 4 काजू, 4 ते 5 काजू, 4-5 बदाम, 4 वेलदोडे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ. आता आपण बेसन पीठ मळून घेणार आहोत. दामट्याच्या लाडूसाठी लागणारे आपण काजू बदाम कट करून घेतलेले आहेत आणि हे तूप, अर्धी वाटी तूप. त्या बाउलमध्ये 2 वाट्या पीठ टाकून घ्यायचं, बेसन. चवीपुरतं मीठ. हे मिक्स करून घ्यायचं सगळं. तेच आपण घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि लागेल तसं टाकून घ्यायचं. आता आपण हे पीठ हाताने मळून घेणार आहोत. आता आपलं मळून झालेलं आहे, तोपर्यंत आपण पाक ठेवून घेऊया. दामट्याच्या लाडूसाठी पाक करून घेणार आहोत. त्यासाठी 1 वाटी साखर, थोडंसं अर्धा कप साखर भिजतपर्यंत पाणी, अर्धा ग्लास पाणी, कुटून घेतलेले वेलदोडे. आता आपण हा पाक तयार करून घ्यायचा. हेच आपण गोळीबंद पाक करून घ्यायचा. आता आपण पाक तयार करून घेतलेला आहे. हा गोळीबंद पाक करून घेतलेला आहे. लाडूसाठी कसा पाक पाहिजे? दामट्याच्या लाडूसाठी आता हा पाक आलेला आहे. गोळीबंद पाक पाहिजे आपल्याला. तेलात तळून घेणार आहोत. आता आपण दामट्या करून घेणार आहोत. जास्त जाड नाहीत करायच्या, पातळच करायच्या. हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून दामट्या थापून घ्यायच्या. आता आपण दामट्या तेलात टाकून तळून घेऊया. आता आपण आपल्या दामट्यांना उलटे मारून घेऊया. आता आपण या कमी गॅसवरती कचवून घेणार आहोत. आता आपण दामट्याच्या लाडूसाठी दामट्या चुरून घेणार आहोत. हे मिश्रण आपण भांड्यात टाकून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत थोडंसं. आता हे आपण मिक्सरवरती दामट्याचं बारीक करून घेतलेलं आहे. जाडसर प्रमाणातच बारीक करून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं. काजू बदाम टाकून घेणार आहोत.
तूप टाकून घेणार आहोत. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाक टाकून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये पाक टाकून घेणार आहोत. लागेल तसा पाक टाकून घ्यायचा. मिक्स करून घेऊया. आपण अजून पाक टाकून घेणार आहोत. आपलं सर्व मिक्स करून झाल्यावरती पाहूया. आता आपण लाडू बनवून घेऊया. आता आपले दामट्याचे लाडू तयार झालेले आहेत.